तिवसा नगर पंचायत अग्निशमन वाहन जळून नुकसान झाल्याने सर्व स्तरावरून ओरड सुरू झाली व विरोधी नगरसेवकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली होती। त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तिवसा नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे। त्यामुळे नगर पंचायतमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। तिवसा नगर पंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे 29 मार्च धुलीवंदनाच्या दिवशी तिवसा सारशी रोड लगत वन विभागाच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली नगरपंचायतची अग्निशमन गाडी जळून खाक झाली। यामध्ये नव्या कोरे गाडीचे 75 लाख रुपयांचे नुकसान झाल्याबाबतची तक्रार विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून आपत्कालीन परिस्थितीची स्वतः जातीने यथोचित व परिपूर्ण खातर जमा करून तसेच त्याबाबत सक्षम वरिष्ठ प्राधिकरणास पूर्व सूचना देऊन आपत्कालीन परिस्थितीवर जलद गतीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे। त्यासाठी अधीनस्थ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना पुरेशा मनुष्यबळासह अग्निशमन वाहन नियमानुसार कार्यवाहीसाठी घटनास्थळी नेण्यास मंजुरी प्रदान करणे व त्याबाबतचा वस्तुनिष्ठ सचित्र अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तथा आवश्यक कागदपत्रांसह वरिष्ठांना सादर करणे प्रशासकीय दृष्ट्या प्रथम दर्शनी क्रम प्राप्त आहे। अग्निशमन वाहनाला लागलेल्या आगीबाबत व झालेल्या नुकसानीबाबत वृत्तपत्रांमध्येही बातमी प्रकाशित झाली। त्याला बराच कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत आपण उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा वस्तुनिष्ठ सचित्र अहवाल या कार्यालयास सादर केलेला नाही। याबाबत आपले लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश या नोटीसच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। तर दुसरीकडे या प्रकरणी चौकशी समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी यासह आदी मागण्याबाबत येत्या 15 एप्रिल पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भूषण यावले, दिलीप शापामोहन, शिवसेनेचे नगरसेवक धनराज थूल, प्रदीप गौरखेडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय सुरटकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले असल्याचे कळते। मात्र त्या अगोदर जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्व तिवसावासियांचे लक्ष लागले आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।